डॉक्टर योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी मोफत व्यावसायिक मार्गदर्शन, भूमाता चॅरिटेबल क्लिनिकचे लोकार्पण आणि वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी रत्न कृषी महर्षी डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी लिज्जत पापडचे सुरेश काते, व्यावसायिक मार्गदर्शक SS सावंत, डॉक्टर भाग्यश्री कदम उपस्थित होते। तसेच आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील टिंगरे, मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, भूमाता युवा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत भैया जगताप, उद्योजक किसन भोसले, राष्ट्रवादी वैद्यकीय पक्षाचे निनाद टेमगिरे यांनी देखील डॉक्टर योगेश कदम यांना शुभेच्छा दिल्या। डॉक्टर कदम यांनी प्रयागराज कॉर्नर विद्यानगर येथे चालू केलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून परिसरातील गरीब नागरिकांना नक्कीच मदत होईल। सोबतच रुग्णालयाचे मोठमोठे बिल कमी करण्यात देखील सहकार्य केले जाणार असल्याची माहिती डॉक्टर कदम यांनी याप्रसंगी दिली। नमस्कार, मी डॉक्टर योगेश कदम। मी आज जे भूमाता वैद्यकीय मदत कक्ष आणि चॅरिटेबल क्लिनिकचं ओपनिंग झालं आहे आमचे आदरणीय श्री बुधाजीराव मुळीक सरांच्या हस्ते। याचा प्रथम उद्देश आहे की या भागातील लोकांना वैद्यकीय सेवा मिळावी आणि तीही फ्रीमध्ये। म्हणजे हे प्रथम एक सेंटर आहे विद्यानगर भागातील नागरिकांसाठी, इथं कोणत्याही प्रकारचं चार्जेस घेतलं जात नाही। आणि याबरोबर या सेंटरमध्ये महिलांसाठी उद्योग निर्मिती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातील। त्याचबरोबर वैद्यकीय मदत कक्षाच्या अनुसाराने आपण इथे लोकांचे वैद्यकीय बिल सरकार गव्हर्नमेंट योजनांच्या अनुसारात कसे कमी करून देता येतील, त्यांना आणखी कोणकोणत्या योजना लागू पडतील, शहरी गरीब योजना, पंतप्रधान योजना, नंतर आणखी धर्मादाय संस्थाकडून जे मिळणारी मदत ही मिळवण्यासाठी जे मदत लागेल ती सगळी आपल्या कक्षातर्फे प्रोव्हाइड केली जातील। खूप साऱ्या लोकांच्या ज्या गरजा आहेत, मेन आहे आरोग्य आणि नंतर आहे त्यांना रोजगार। पहिल्यांदा आरोग्य सांभाळलं जाईल आणि हळूहळू रोजगारावर लक्ष दिलं जाईल। रोजगार करण्यासाठी आपण खूप साऱ्या संस्थांशी संलग्न कार्यक्रम घेणार आहोत आणि या भागातील लोकांना त्यांच्या हक्काचं एक सेंटर असावं म्हणून हे सगळं आपण वैद्यकीय शिकवलेलं आहे। होमिओपॅथी डॉक्टर आहेत पहिले ते, त्यात लंडनला ते PhD करून त्यांनाच शिकवत आहेत वर्षातनं 50 तास कमीत कमी, आणि दोघेही डॉक्टर आहेत ते। तर असं एक माझं म्हणणं आहे की होमिओपॅथिक असो, आयुर्वेदिक असो किंवा युनानी असो, जे आयुष्य म्हणतो सरकार, पुढे टिकलं जगात तर ते टिकेल मानव जाती बरोबर। ॲलोपॅथी फारशी टिकणार नाही, टिकाऊ नाही, ती विकाऊ असल्यासारखं असतं, ते टिकाऊ नाही ते। तर मला वाटतं की चांगला इथल्या लोकांना फायदा फार मोठा, भूमाच्या नावाने त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ती फुकट केलेली आहे परिस्थितीत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे त्यांची ते कायमचं बरं करते, कुठलंही कायमचं बरं करते, म्हणजे अर्धवट नसतं त्यांचं। आणि डॉक्टर चांगले आहेत, ते दोघं उत्साही आहेत, त्यामुळे मला त्यांना शुभेच्छा। आणि या एरियातल्या लोकांनी फायदा घ्यावा, कारण त्याचबरोबर त्यांनी बघितलं होतं की मोठ्या प्रमाणावरती महिलांनी कोणते गृहउद्योग करावेत याकरता त्यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर सावंतांनी आमच्या। तर तो एक चांगला उपक्रम आहे। त्यानिमित्तानं डॉक्टरना योगेश, भाग्यश्री यांना मी धन्यवाद देतो आणि आमचे प्रशांत भूमातेचे, आणि लोकांना सांगतो या संधी जास्त फायदा घ्यावा। SS सावंत, व्यावसायिक मार्गदर्शक। आजच्या या शुभदिनी आमचे सहकारी डॉक्टर योगेश कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भूमाता चॅरिटेबल क्लिनिक वैद्यकीय मदत कक्षाचे आज उद्घाटन ठेवलेले आहे आणि महिलांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन मेळावा ठेवला होता। त्या कार्यक्रमामध्ये या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी ही संस्था काम करणार आहे। त्यासाठी त्यांना हाताला काम देणं, त्यांना कर्ज मिळवून देणं, त्यांना मार्केटिंगला मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्या योगेश कदम साहेबांच्या माध्यमातून ह्या भागातील विद्यानगरी भागातील महिला भगिनींसाठी हा उपक्रम पुढील
2 ते 3 वर्षासाठी चालणार आहे. हे तालुक्यातील कुटुंब आणि या गरीब कुटुंबातून आज खेड्यातून या ठिकाणी पुणे शहरात येऊन डॉक्टर वैद्यकीय पदवी मिळवून आज वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर फक्त पैशाच्या मागं न लागता आज परमेश्वराने माझ्याकडे काय दिले ते माझ्या समाजातील लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, माझ्या समाजातील लोकांचा त्याला कसा उपयोग होईल हे देण्याचं ध्येय नेहमी साहेबांचं, आदरणीय डॉक्टर योगेश कदम साहेबांचं असतं. योगेश कदम साहेब आम्ही गेली 4-5 वर्ष आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना साहेबांचं खूप मोठं महत्वाचं स्थान आज समाजामध्ये निर्माण झालेलं आहे. ते कशामुळे निर्माण झालेलं आहे, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची समाजाप्रती देण्याची पद्धत आणि आज परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे ते दिलेलं आपल्याकडे मुठभर ठेवा आणि मुठीतून जेव्हा खाली सांडेल तेव्हा त्या चांगल्या कामासाठी उपयोग करा. तर आमची योगेश कदम साहेब आणि त्यांच्या सौभाग्य होती भाग्यश्री दलाल कदम यांचंही खूप मोलाचं सहकार्य त्यांना आहे. आज हे नवद आपण ते आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका नव्या उंबरठ्यावरती पाय ठेवून आज आपल्या समाजामध्ये जे गोरगरीब लोक आहेत, समाजामध्ये कमी उत्पन्न गटाची जी लोक आहेत त्यांना ते सातत्याने मदत करत असतातच, परंतु आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी जो उपक्रम राबवून ठेवलेला आहे त्याला आमचा खरंच सलाम आहे. आजपासून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज गोरगरिबांसाठी मोफत वैद्यकीय सेवा मग ती कुठल्याही प्रकारची असो ते देण्याचा प्रयत्न करतायत आणि ते देण्यासाठी आजपासून जो त्यांनी प्रकल्प सुरू केलेला आहे, आज नवीन जो प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आमच्या तालुकावासियांच्या वतीने त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा. आणि सर आजच्या जन्मदिनी तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. तुम्ही सामाजिक क्षेत्रात जे काम करताय ते असं उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही मी संपूर्ण पोलादपूर वासियांच्या वतीने शुभेच्छा देतो. ज्यांना खरंच वाटतं की आपल्या भागामध्ये, आपल्या पुण्यामध्ये कोणीही गरजू हे उपचाराविना राहू नये, त्या दोघांनी खरं सांगतो क्षणाचाही विचार केला नाही. 15 दिवसामध्ये हे जे क्लिनिक सुरू झाले हे फक्त 10 ते 15 दिवसामध्ये सुरू झाले. डॉक्टर साहेब तुम्हाला भगवंत खूप काय देणार आहे, असे कर्मयोगी माणसं खूप कमी आहेत आणि त्यामध्ये मला अभिमान वाटतो. ताई तुम्ही माझे मित्र आहात, खरं मला अभिमान वाटतो. डॉक्टर साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या अख्ख्या भूमातेकडून, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. तुमचं पुढचं राजकीय सामाजिक आयुष्य भरभराटीत जावं एवढं बोलून मी थांबतो.